शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, मॉर्निंगची टाइम आहे, पूजा वगैरे सगळं झालं. नाच करायची मला, कारण उन्हाळा आहे, भाजीपाला की नाही, पालेभाज्या सगळ्या आता संपून गेल्यात. त्याच्यामुळं आज दुपारच्या जेवणामध्ये होती मस्त आलू आणि पनीरची मिक्स भाजी. तर इथे की नाही मी पनीर वगैरे सगळं तळून घेतलं आणि दुपारी साधा सिंपलच मेनू होता. फक्त एकच भाजी केली होती, नाही तर 2 भाज्या ज्या आहेत ते रोजच करावं लागतात. तर आज ही भाजी केलेली आलू आणि पनीरची, आणि मस्त चपात्या टाकल्यात आणि थोडासा लावलाय भात. तर दुपारच्या लंचचं जेवण आहे आपलं असं. आणि चला, सगळे कामं वगैरे आवरले. तर आज मला करायचं होतं चेहऱ्याला लावण्यासाठी साबण बेसचं. आपलं जे होममेड साबण आहे ना, ते मी तयार करणार आहे. 2 प्रकारचे साबणे जे आहेत ना, मी इथं तयार करणार आहे. तर कशा पद्धतीनं करणार आहे काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, पहिल्यांदा इथं साबण बेसचे मी बारीक कुटके करून घेतलेत आणि हे जे आहे ना आता गरम करायला ठेवणार आहे. आणि हे आलू जे आहे ना कट करून घेतलं आणि हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि ह्याचं ज्यूस जे आहे ते ज्यूसच फक्त घेणार आहे आणि वरचे जे चोथा आहे ते सगळं टाकून देणार आहे. आणि अशा प्रकारे मी ह्याला चाळून घेतलंय. आणि आलू जे आहे ना आपल्या चेहऱ्यासाठी खूप असं उपयुक्त आहे. जसं की नाही चेहऱ्यावर काळे डाग, डोळ्याखाली पण कुणाचे खूप काळं होतंय, त्याच्यासाठी की नाही आलू खूप असा उपयुक्त आहे. आणि तांदळाचं पीठ जे मी ह्याच्यामध्ये यूज केले ना, जसं की राईस फ्लावर, तर त्याच्यापासून चेहऱ्याला चमक येते आणि चेहरा असा ग्लो करायला लागतंय. आणि अलोवेरा तुम्हाला माहितीच आहे, जसं की चेहऱ्यावर टवटवी येते आणि एकदम फ्रेशनेस दिसती. तर तिन्ही इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना खूप कामाचे आहेत. आणि एक दिवस जे आहे की नाही 1 ते 2 दिवस ही साबण लावायचे नाही. जर रोज तुम्ही ह्या साबणीचा उपयोग केला ना, तर चेहऱ्यावर तुमचा नक्कीच ग्लो दिसेल. आणि की नाही होममेड साबण आहे, जसं की ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे काही नाही. तर चला, मी तर साबण बेस्ट ठेवलं होतं गरम करायला, तर ते छान गरम झाले. आणि जे आपण की नाही पूर्ण जे मिक्सरमधून काढून घेतलं होतं ना साहित्य, आता ते अशी जी थिकनेस आहे ना ह्याची अशी पाहिजे. आणि आता साबण बेस गरम झाले ना, त्याच्यामध्ये मिक्स करून चांगलं मिक्स करून घ्यायचं, ज्याच्यानं की त्याच्या गाठी राहणार नाहीत आणि आपली साबण जे आहे ना एकदम छान आणि परफेक्ट तयार होईल. तर अशा प्रकारे मी ह्याला मिक्स करून घेतले. आणि पुन्हा जे ना प्लास्टिकच्या वाट्या जे आहेत ना त्याच्यामध्ये मी ह्याला सेट करायला ठेवले. आणि अर्धा 1 घंटा सेट करायला ठेवलात ना की आपली साबण जी आहे ना तयार होती. आणि दुसरी साबण जे ना मी हळद, लिंबून, कढीपीठ ह्याच्यापासून बनवली. तर पूर्ण इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना, अलोवेरा, जसे की नाही कढीपीठ आणि आपलं लिंबू, हे सगळे जे आहे ना मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि साबण बेस अशा प्रकारे गरम केले आणि त्याच्यामध्ये जे आहे ना ते मिक्स करून पुन्हा सेट करायला असं ठेवले. तर दोन्हीचे जे प्रोग्रेस आहे ना सेम आहे, फक्त करायची पद्धत वेगळी आणि इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते वेगळे आहेत. नाहीतर ह्याची पद्धत जी आहे ते सेमच आहे. तर चला, साबणे जे आहेत ना मी ते सेट करून घेते आधी तर. आणि अशा प्रकारे सेट करायचे आणि खूप दिवस एकदा जर केलं ना की रेग्युलर वापरायची साबण आणि चेहऱ्यामध्ये नक्कीच तुमच्या जे आहे ना ग्लो दिसेल. तर चला, तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण हे होममेड साबणे जे आहेत ना ते नक्की करून बघा. आणि चेहऱ्यावर छोटे मोठे जे प्रॉब्लेम असतात ना ते एकदम की नाही गायब होते. तर जसं की नाही चेहऱ्याला आजकाल उन्हाळा पण चालू आहे आणि चेहरा खूप असा टँग होतंय, काळा पडतंय. त्याच्यामुळे ह्या साबणी जे आहेत ना अलोवेराच्या ते घरी नक्की तयार करून बघा. आणि ह्याच्यामध्ये की नाही हळद पण भरपूर प्रमाणात मी वापरली, जसं की नाही आपली होममेड हळद आहे. आणि त्याच्यामुळे हळदीनं पण चेहऱ्यावर खूप असा ग्लो येते, जसं की आपण फेशियल करतो ना तसा. तर चला, माझ्या दोन्ही पण साबणी जे आहेत ना ते छान प्रकारे तयार करून घेतल्यात. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि की नाही तुम्ही पण साबणी हे तयार करून बघा आणि कशा झाल्या आणि तुमचा चेहरा कसा दिसेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि चला, आपल्या इथं आले तर संध्याकाळच्या टाइमला हे वर्षभर साठवण्यासाठी गहू. तर आम्ही इथं 1.5 क्विंटलच गहू घेतले, कारण पहिले थोडे गहू होते. मी ते 1च क्विंटल सांगितले होते, पण मिस्टरांनी आगावचे आणले. त्यांना वाटतं की घर पूर्ण की नाही धनधान्यानं असं भरून राहावं, कारण वस्तू थोडी सांगितली की जास्तीची. आणि ते 1च क्विंटल सांगितले होते कारण थोडेसे गहू घरामध्ये होते. आणि की नाही जास्त ज्वारी पण वापरतात ना, त्याच्यामुळे काही जास्त लागत नाही.
तर चला, वर्षभराचे गहू जे आहेत ना घरी आलेले, तर अजून हरभरे पण यायचे राहिले, तर उन्हाळी कामं पण सुरूच आहेत थोडे मोठे. चला, आजचा दिवस होता माझा असा. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि होममेड साबणी पण तुम्हाला कशा वाटल्या ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला, भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.